हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या बुधवार 19 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अवनी धोंडी अण्णाला घेऊन घरी आली आणि मग घरी आल्यावर अवनी लगेच पोलीस स्टेशनला जायला निघाली महेश विरुद्ध कंप्लेंट करण्यासाठी. पण अण्णा आणि संपूर्ण दांगट कुटुंबाने तिला समजावून सांगितलं की महेश चुकलाय, आपणही चुकायचं आणि महेश विरुद्ध आपण तक्रार करायची नाही. त्यामुळे अवनी खूप इमोशनल झाली आणि हे कुटुंब आपल्यावर किती प्रेम करतं, आपल्या माहेरच्यांपेक्षा जास्त, हे तिला समजलं. आणि मग राजा आणि अवनी या दोघांनी एक खूपच क्यूट रोमॅन्टिक मोमेंट शेअर केला, जेथे अवनी राजाला म्हणाली, तू माझा या जगातील सगळ्यात जवळचा, सगळ्यात लाडका मित्र आहेस, बेस्ट फ्रेंड आहेस. त्यामुळे राजा भलताच खुश झालाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी आणि अण्णा हे दोघे गाडीत बसलेले असतात, घराकडे यायला निघालेले असतात. तेवढ्यात अण्णा ऋतिकला सांगून गाडी थांबवायला लावतात. अवनी विचारते, काय झालं अण्णा, त्रास होतोय का तुम्हाला? अण्णा सांगतात, हा थोडा त्रास होतोय. अवनी विचारते, म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये खोटं बोललात ना की तुम्हाला आता बरं वाटतंय? अण्णा सांगतात, मग असं नसतं बोललो तर त्या डॉक्टरने मला डिस्चार्ज दिला असता का? त्यामुळे मी खोटं बोललो. आता थोडा त्रास होतोय, थोडं औषध आणावं लागेल. अवनी म्हणते, मग डॉक्टरने दिलेलं पेन किलर आहे ना, ते घ्या, तुम्हाला बरं वाटेल. अण्णा म्हणतात, नाही नाही, ते औषध नाही, माझं औषध, थोडीशी चपटी घ्यावी लागेल. हे ऐकून अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनी म्हणते, नाही अण्णा, चपटी वगैरे काही नाही, तुम्हाला डॉक्टरने दिलेलं औषधच घ्यावं लागेल. अण्णा म्हणतात, नाही नाही नाही, मला चपटीच लागणार आहे. पण अवनी काय ऐकत नाही आणि डॉक्टरने दिलेलं पेन किलर बाहेर काढते आणि अण्णाला हे पेन किलर देते, पाणी प्यायला देते. अण्णा म्हणतात, तू ना ऐकतच नाही, खूप हट्ट करतेस, आता थोडी चपटी. परंतु अवनी यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि ड्रायव्हरला सांगते, ऋतिक दादा, आता सरळ घरी घ्यायची, रस्त्यात कोठेच थांबवायची नाही. अण्णांना समजतं की अवनीसमोर आपलं काही चालणार नाहीये. अण्णा गप्प डोळे मिट्ट करून झोपून जातात आणि गाडी ही घराकडे निघालेली असते. तर इकडे राजा खूप खुश होतो आणि धावत पळत घरात येतो आणि सगळ्यांना सांगतो, गाववालो, आता दुःखी राहण्याची काही गरज नाहीये, आपले अण्णा टायगर आहे, टायगर. असं म्हणून राजा हा यशोदाला उठवतो. कोणाला काही कळतच नाही की राजा अचानक एवढा खुश का झालाय. नमी, पाण्या, धन्या सगळे त्याच्याकडे पाहत असतात. राजा म्हणतो, अरे आपले अण्णा घरी येत आहे, अवनी मॅडमचा कॉल आला होता, त्यांना डिस्चार्ज मिळालाय, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ते नाही जाते. हे ऐकून घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो. पाण्या, राजा एकमेकांना घट्ट मिठी मारतात. नमीला आनंद झालेला असतो. यशोदा, धन्या, पाण्या, राजा सगळे आनंदाने नाचत असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. राजा सांगतो, आता काळजी करण्यासारखं काही नाहीये, अवनी मॅडमने सांगितलंय, अण्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेत नाहीये, त्यांना डिस्चार्ज मिळालाय आणि घरी घेऊन येत आहे. आणि मग सगळी भावंडं जोरात आरडाओरडा करतात, जल्लोष करतात, डान्सिंग लाईटिंग, डान्सिंग लाईटिंग, अगदी अण्णा स्टाईलमध्ये सगळे नाचत असतात. सगळ्यांना खूप आनंद होतो. नमीसुद्धा खूप खुश असते आणि सगळे भावंड आनंदात असतात. नमी म्हणते, चला आता आपण बाकीची सगळी तयारी करून घेऊया. यशा, चला आपण स्वयंपाकाचं बघूया. यशोदा म्हणतो, हो हो, स्वयंपाकाचं बघावं लागेल, अण्णा सकाळी काही ना खाता पिताच गेले होते, भूक लागली असेल त्यांना. पाण्या, धन्या, राजा म्हणतात, चला आपण बाकीची तयारी करूया. धन्या म्हणतो, मी अण्णांसाठी ना दोडकी घेऊन येतो, त्यांना दोडक्याची भाजी खूप आवडते. पाण्या म्हणतो, धन्या, दोडके जा और दोडके लेके आ. हे ऐकून सगळे हसतात. राजा म्हणतो, सेम सेम, अण्णा असंच बोलता, दोडके जा आणि दोडके लेके आ. मग पाण्या धन्याला पैसे देतो आणि धन्या दोडके आणण्यासाठी दोडके जातो. मग पाण्या आणि राजा हे दोघे अण्णांचा बेड नीटनेटका करायचा ठरवतात. त्यांचं काम सुरू होतं. इकडे यशोदा मात्र रडत असतो. हे नमी पाहते आणि विचारते, काय झालं यशा, आता तर अण्णा बरे झाले आहेत ना, घरी येत आहे, मग तू का रडतोय? यशोदा म्हणतो, नाही नाही, काही नाही. यशोदा आपले डोळे पुसतो आणि किचनमध्ये स्वयंपाक बनवायला जातो. आणि यशोदा खूप इमोशनल झालाय हे नमीच्या लक्षात येतं आणि नमीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं.
थोड्या वेळाने रात्र होते आणि सगळ्या भावांनी घर एकदम नीटनेटकं आवरून ठेवलेलं असतं. राजा, पाण्या, धन्या यांची सगळी तयारी झालेली असते. राजा म्हणतो, जा धन्या, पाणी घेऊन ये, तांब्या घेऊन ये. धन्या आतमध्ये येतो तर यशोदा हा देवासमोर हात जोडून उभा असतो. मग धन्यासुद्धा देवासमोर हात जोडतो आणि यशोदाला विचारतो, यशोदा, आपण देवाची पूजा करायला लागलो वहिनी आल्यापासून, आणि मगच आपले अण्णा बरे झाले ना? देवानी आपल्या अण्णाला लवकर बरं केलं. यशोदा सांगतो, धन्या, खरंय की त्या आल्यापासून आपण पूजेला सुरुवात केली, परंतु देव असा कधी ब्लॅकमेल करत नाही की तुम्ही पूजा केली म्हणूनच मी तुमचं चांगलं करणार. देवाची कृपा नेहमी आपल्यावर असते, नशिबात असतं आणि आपल्या कर्मानुसार सगळं घडत असतं. हे धन्याला सुद्धा पटतं. मग यशोदा सांगतो, तांब्या भरून ठेवलाय. धन्या हा तांब्या घेऊन पुढे येतो आणि सगळी भावंड अण्णांची वाट पाहत असतात. अजून अण्णा का आले नाही हाच प्रश्न त्यांना पडतो आणि तेवढ्यात त्यांना कोणाच्या तरी रडण्याचा, इवळण्याचा आवाज येतो आणि मग हे चौघे भाऊ घराबाहेर येतात तर नमी आणि सुलू बाहेर असतात. सुलू ही बाहेर बसलेली असते आणि जोर जोरात रडत असते. गेला ग माझा भाऊ, माझा मोठा भाऊ गेला, माझा धोंडी दादा गेला. आणि सगळ्या भावांना काही कळतच नाही ही का रडतीये. नमीला सुद्धा कळत नाही की ही का रडतीये. सुलू असं वाटत असतं की धोंडी अण्णा गेला ढगात, त्यामुळे ती अशी रडत असते. सगळे भाऊ विचारतात, हे आत्या, इवळणं बंद कर, काय झालंय? तर कधी नव्हे ती ही सुलू चक्क धोंडी अण्णासाठी रडत असते, पोरांसाठी रडत असते आणि म्हणते, अरे माझा मोठा भाऊ गेला रे, मला रडू तरी द्या, रडणार नाही तर मी काय करणार. या सगळ्या भावांना मोठा धक्का बसतो. नमीला सुद्धा कळत नाही बाई काय करतीये. आणि मग सुलू उठते आणि एक एक करून धन्या, पाण्या, राजा, यशोदा सगळ्यांजवळ जाते आणि म्हणते, सगळे माझे भाचे पोरके झाले रे, आता त्यांच्याकडं कोण पाहिल. आधीच आई नव्हती, आता बाप सुद्धा गेला, पोरके झाले रे, माझे भाचे पोरके झाले. आणि सुलू ढसा ढसा रडत असते. आणि नमी विचारते, ए मम्मी, काय रडतीयस तू? सुलू पुन्हा खाली बसते आणि म्हणते, माझा घरचा हिस्सा देत नव्हता, आता गेला देवाकडे हिस्सा घ्यायला, आता माझा हिस्सा कोण देईन रे. आणि सुलू रडता रडता नमीला तिचा मोबाईल देते. नमी या मोबाईलमध्ये पाहते तर चक्क हा व्हिडिओ असतो जेव्हा महेश हा धोंडी अण्णाच्या पोटात चाकू खुपसतो तेव्हाचा. आणि त्या व्हिडिओला कॅप्शन सुद्धा दिलेलं असतं, नाशकात एका वृद्धाचा दिवसा ढवळ्या खून. आणि लगेच सगळी भावंड सुद्धा हा व्हिडिओ पाहतात आणि हा व्हिडिओ पाहून राजा, धन्या, पाण्या, यशोदा यांना जबर धक्का बसतो. आणि यशोदा तर लगेच डोक्याला हात लावून खाली बसतो. खरंच अण्णांचा खून झालाय, अण्णा देवाघरी गेले आहेत असं त्यांना वाटतं. राजा म्हणतो, नाही नाही, हे खोटं आहे. मला अवनी मॅडमने सांगितलंय की धोंडी अण्णा एकदम सुखरूप आहे, डिस्चार्ज मिळालाय आणि त्यांना घेऊन त्या घरी येत आहे. नमी म्हणते, राजा, कदाचित आपल्याला टेन्शन येऊ नये म्हणून तिने आपलं खोटं सांगितलं असेल तर. हे ऐकून हे सगळे आणखीनच घाबरतात. अवनी आपल्याशी खोटं तर बोलली नाही ना अशी भीती त्यांना वाटते. यशोदा पुन्हा डोक्याला हात लावून खाली बसतो. राजा, पाण्या, धन्या सगळे घाबरतात. धन्या यशोदाला मिठी मारतो आणि त्याच वेळेस एंट्री होते अवनी आणि धोंडी अण्णाची. सगळेजण याच गाडीकडे पाहत असतात. सुलू काही लक्ष नसतं आणि मग अवनी गाडीतून खाली उतरते आणि धोंडी अण्णा सुद्धा आपल्या बाजूचा दरवाजा उघडतात. धोंडी अण्णा एकदम सुखरूप आहेत हे पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. सुलू मात्र गेला ग माझा भाऊ गेला म्हणून रडतच असते. राजा, यशोदा, पाण्या, धन्या, नमी सगळे खूप खुश होतात आणि अवनी ही धोंडी अण्णांना आधार देत देत पुढे घेऊन येत असते. धोंडी अण्णांना सुद्धा दिसतं की सुलू रडतीये. धोंडी अण्णा सगळ्यांना म्हणतात, श्श, गप्प बसा, कुणी काही बोलू नका. त्यामुळे सगळी भावंड गप्प बसतात. धोंडी अण्णांना घेऊन अवनी पुढे पुढे येत असते आणि सुलू रडत असते. आता माझा हिस्सा कोण देणार? माझा भाऊ जाताना म्हणाला होता, तुझा हिस्सा देतो मी, आता मला माझा माझा हिस्सा मिळणार आहे असं म्हणून ती रडत असते. आणि तेवढ्यात धोंडी अण्णा तिच्या जवळ येतात. सुलू रडत असते. धोंडी अण्णा तिच्या समोर असा तोंडासमोर, डोळ्यासमोर असा हात फिरवतात. सुलू विचार करते, हा हात कोणाचा आहे? आणि रडता रडता सुलू वर तोंड करून पाहते तर धोंडी अण्णा तिला दिसतो. आणि धोंडीचा तर खून झालाय
आणि हा जिवंत कसा असं म्हणून सुलवात्या भूत भूत म्हणून जोरात धावत सुटते आणि धोंडू यांना तिच्या मागे मागे धावतो. सुलवात्या दुसऱ्या खांबाजवळ येते. धोंडू यांना म्हणतो, सुले, तुला पुरल्याशिवाय आणि तुझ्या भावाला पुरल्याशिवाय मी काय जात नसतो, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. हे घर आहे, माझ्या पोरांचं आहे आणि माझ्या सूनबाईचं आहे, त्यामुळे तुला काही हिस्सा मिळणार नाहीये. सगळेजण खूप खुश होतात आणि मग सगळे भाऊ सुलवात्याला भूत असं घाबरवतात. सुलवात्या तेथून पळून जाते. सगळे हसत असतात आणि मग नमी विचारते, अण्णा मामा तू तर जिवंत आहे रे, तुला तर काहीच झालेलं नाहीये. धोंड्यांना सांगतो, अरे मग स्टील बॉडी आपली, आपल्याला काही होत नसतं. सगळे खूप खुश होतात. मग सगळी भावंड धोंडी अण्णाजवळ येतात आणि म्हणतात, अण्णा बरं आहे ना तुम्ही? अण्णा म्हणतात, मग एकदम बरं आहे मी, ठणठणीत. मग चला आता घरात. सगळे घरात जाणार. इतक्यात पायली तेथे येते आणि घराच्या बाहेरच रडत बसते. जाऊबाई, हे कसं झालं, गेले व आपले सासरे, अजून तर आपलं लग्न पण झालं नव्हतं. सगळी भावंड धोंडी अण्णा, अवनी, नमी या पायलकडेच पाहत राहतात आणि पायल कसलाही विचार न करता घराच्या समोर बसूनच जोरजोरात रडत असते. सुलवात्याला कॉम्पिटिशन देईल असं तिचं हे रडणं सुरू असतं. आणि धन्या म्हणतो, ए नमे, जाय तिला सांग आपला पानू एकदम हॅप्पी झालाय आणि अण्णा बरे आहेत, नाहीतर रात्रभर अशीच रडत बसल. आणि मग नमी धावत पळत जाते आणि म्हणते, जाऊबाई ते पहा जिवंत आहेत अण्णा. परंतु अण्णांना पाहून पायल खूप घाबरते. भूत भूत भूत, बाबाजी बाबाजी भूत, बाबाजी भूत असं म्हणून तिचं घाबरणं सुरू होतं. मग नमी तिला समजावून सांगते, अण्णा जिवंत आहेत, त्यांना काही झालेलं नाहीये, ती रील खोटी होती, त्या रीलवर विश्वास ठेवू नको. आणि मग अण्णांना घेऊन सगळेजण घरात निघून जातात. इकडे नमी ही पायलला शांत करत असते. सगळेजण घरात येतात. मग धोंडी अण्णांना घेऊन राजा, पाण्या सगळेजण घरामध्ये येतात आणि त्यांना बेडवर बसवतात. अण्णांना थोडा त्रास होत असतो. त्यांच्या जखमेला अजूनही त्रास होत असतो. अवनी म्हणते, अण्णा तुम्ही आराम करा, काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आणि राजा तू येतोस का माझ्याबरोबर? राजा विचारतो, कुठे जायचं आहे आपल्याला? तर अवनी सांगते, पोलीस स्टेशनला जाऊन येऊया, तक्रार करून येऊया. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर धोंड्यांना म्हणतो, सुनबाई कशाला उगाच तक्रार वगैरे, झालं गेलं गोदावरीला मिळालं, आता त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. अवनी म्हणते, नाही अण्णा असं कसं, महेश दादाने जे काही केलंय ना ते अतिशय चुकीचं केलंय आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. आपण त्याच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट करायलाच पाहिजे. राजा म्हणतो, हो मॅडम एकदम बरोबर आहे तुमचं, त्याशिवाय त्याचा माज नाही उतरणार, चला आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊया. धोंडी अण्णा चिडून म्हणतो, अशी उलट्या हाताची दिन ना तुला, नाही म्हटलं ना एकदा? अरे तो सुनबाईचा भाऊ आहे आणि आपण असं काहीच करायचं नाहीये ज्यामुळे सुनबाईचं माहेर तिच्यापासून दूर होईल. मला मान्य आहे त्याने रागाच्या भरात चूक केली, पण त्याने चूक केली म्हणून आपण चूक करायची नाही. उद्या जर त्याचा राग निवळला आणि त्याने सुनबाईला माफ करायचं ठरवलं, पुन्हा आपल्या जवळ घ्यायचं ठरवलं, तर आपण हे जे काही पोलीस तक्रार करू आणि त्याला जो काही त्रास होईल त्याला कोणताही त्रास व्हायला नको, मनात कोणताही वाईटपणा राहायला नको. त्यामुळे आपण तक्रार वगैरे करायची नाही. सगळ्या भावांना सुद्धा हे पटतं, पण अवनीला हे पटलेलं नसतं. अवनी म्हणते, यशोदा तुम्ही समजावून सांगा अण्णाला, पोलीस स्टेशनमध्येच त्यांनी तक्रार करायला हवी होती, पण त्यांनी तक्रार केली नाही. यशोदा म्हणतो, समजावलं त्यांना जातं जे चुकीचे असतात. अण्णा एकदम बरोबर बोलताय, तक्रार करायची गरज नाहीये. पाण्या म्हणतो, खरंय वहिनी, तो महेश आहे ना मार खायच्याच लायकीचा आहे, पण अण्णा आता बरोबर बोलताय, तक्रार करायला नकोय. धन्या म्हणतो, हो खरंय, नको तक्रार करायला. राजासुद्धा म्हणतो, अण्णा बरोबर बोलताय, तक्रार करायला नकोय. अवनीला खूप आश्चर्य वाटतं की ही माणसं खरंच किती चांगली आहे. महेशने एवढं वाईट केलं तरीसुद्धा कुणीच त्यांच्या विरोधात तक्रारसुद्धा करायला तयार नाहीये. आणि अवनी विचारते, कशी माणसं आहात रे तुम्ही? धन्या म्हणतो, जशी दिसतोय तशी आहोत. अवनी खूप इमोशनल होते. आणि मग धोंड्यांना हे अवनीला म्हणतात, सुनबाई बस इथे, चल बस. अवनी ही धोंडी अण्णाच्या शेजारी बसते. धोंडी अण्णा प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, नको टेन्शन घेऊ, सगळं काही ठीक होईल. अवनी खूप दुःखी होते, इमोशनल होते, तिच्या डोळ्यात पाणी येतं
आणि म्हणते, माझ्या माहेरच्या माणसांनी मला पोरकं केलं, पण तुम्ही सगळ्यांनी मला माहेरच्या माणसांसारखी माया लावली. सगळे खूप खुश होतात आणि राजा म्हणतो, मॅडम फक्त तुमच्यासाठी. अवनीला खूप आनंद होतो, सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असते, सगळे खूप खुश असतात. अवनीला सुद्धा हे पटलेलं असतं की या जगात या घरची माणसं जितकं प्रेम आपल्याला देऊ शकतात ना, तेवढं दुसरं कुणीही देऊ शकत नाही. एवढी माया दुसरं कुणीही आपल्याला लावू शकत नाही. थोड्या वेळानंतर अण्णा पोट भरून जेवण करतात, हात धुतात. मग अवनी आणि सगळी भावंडं तेथेच उभे असतात. धन्या अण्णांना प्यायला पाणी देतो. कुणी काहीच बोलत नसतं आणि मग अवनी ढसाढसा रडू लागते. अवनीला रडताना पाहून सगळ्यांनाच वाईट वाटतं. सगळे विचार करतात की अवनी का रडतीये. अण्णा विचारतात, काय झालं सुनबाई, का रडतीयस तू? तर अवनी रडत रडत सांगते, अण्णा हे सगळं माझ्यामुळे झालंय. आज तुम्ही माझ्याबरोबर कॉलेजला आला आणि माझ्या भावाने तुमच्यावर असा जीव घेणा हल्ला केला. तुमचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मला खूप गिल्ट वाटतंय. आणि मग धोंडी अण्णा म्हणतो, रडलं पाहिजे तू, रड, अजून रड. तुला गिल्ट वाटलंच पाहिजे. तू माझ्या पोटात चाकू खुपसला ना, तुला गिल्ट वाटलंच पाहिजे. हे ऐकून अवनी आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि पाण्या म्हणतो, ओ अण्णा तुमच्या डोक्यात काय फरक पडेल का? तुम्ही असं काय बोलताय? वहिनीने तुम्हाला नाही मारलंय, आम्ही व्हिडिओ पाहिलाय. अण्णा म्हणतो, अरे मग सांग ना त्यांना की त्यांनी मला जर का चाकू मारलंच नाही तर त्यांना गिल्ट वाटण्याचं काय कारण आहे. हे ऐकून अवनी रडता रडता थोडी स्माईल करते आणि सगळ्यांना सुद्धा पटतं की अण्णा उलट बोलत होते. अण्णा म्हणतात, अरे स्टील बॉडी आपली, तेवढंच बॉडीची टेस्टिंग झाली. सगळे म्हणतात, आल्यापासून 500 वेळेस बोलून झालंय, स्टील बॉडी आपली, स्टील बॉडी आपली. धोंडी अण्णा म्हणतात, अरे हायच मग, 5,000 दंड बैठका. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि धन्या म्हणतो, वा रे बाप रे, आपल्या राजादाचे बाप शोभू राहिले, 5,000 दंड बैठका. धोंडी अण्णा म्हणतो, 2,000. पाण्या म्हणतो, राजा खोटं बोलण्यात तर तुझ्या पुढे गेले हे. मग अण्णा म्हणतो, 1,000, 1,000 मध्ये सेटल करा, एवढं तर जमतं यार. यशादा बाकीचे सगळे म्हणतात. धन्या म्हणतो, हो हो, 1,000, 1,000, 1,000 मारता बघा दंड बैठका, टेन्शन घेऊ नका. आणि मग धोंडियांना चक्क गाणं सुरू करतात, स्टील बॉडी, स्टील बॉडी. मग धन्या आणि पाण्यासुद्धा त्यांना जॉईन करतात आणि त्यांचं सुद्धा गाणं गायला सुरुवात होतं, स्टील बॉडी, स्टील बॉडी. आणि मग अवनी रडता रडता हसते आणि म्हणते, काय चेष्टा करताय तुम्ही, अण्णांना एवढं लागलंय. धोंडी अण्णा म्हणतात, सुनबाई काही लागलं नाही मला, त्यात काय एवढं, अगं स्टील बॉडी आहे दांगटांची, दांगटांना काही होत नाही. आणि हे डॉक्टर लोक आहे ना, त्यांचं बिल वाढवण्यासाठी उगाचच काय ते टाके वगैरे टाकतात. राजा म्हणतो, अण्णा हे थोडं जास्त होतंय बरं का. अण्णा म्हणतात, मग असं टाकतात, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. सगळेजण खूप खुश असतात, नॉर्मल होतात. मग अवनी म्हणते, तुम्ही म्हटले ना अण्णा की सुनबाईसाठी काय पण, चला आता औषध घ्यायचं. अण्णा म्हणतो, नको, औषध खूप कडू आहे. यशोदा म्हणतो, तुमच्या त्या औषधापेक्षा, तुमच्या त्या चपटीपेक्षा तर कमीच कडू असेल, गुपचूप घ्यावं लागेल. धोंडी अण्णा नाही म्हणतात, पण सगळेजण अण्णांना पकडतात आणि अवनी जबरदस्तीने त्यांना औषध पाजते. अण्णा म्हणतो, उलटी होईल, उलटी होईल. मग धन्या चक्क एक बादलीसुद्धा घेऊन येतो, उलटीची व्यवस्थासुद्धा करतो. परंतु धोंडी अण्णांना काही उलटी होत नाही. धोंडी अण्णा म्हणतात, झालं आता औषध, सगळ्यांनी जाऊन झोपा, मला सुद्धा आराम करायचा आहे. अवनी म्हणते, हो हो, आता तुम्ही निवांत आराम करा. अवनी खुश होते, घरातील सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. अवनी ही धोंडी अण्णांना घरी घेऊन आली आणि घरातलं वातावरण पुन्हा एकदा हॅप्पी, आनंदी झालं. एवढं मात्र नक्की, सगळ्यांचं अण्णांवर किती प्रेम आहे हे दिसून आलं. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजा हा अवनीला म्हणेल, अवनी मॅडम खरंच तुम्ही आमच्या अण्णाला. तर अवनी म्हणेल, तुमचे अण्णा ना, खरंय तुमचे अण्णा, ते माझे कुणीच नाही आहे ना, आणि मी सुद्धा तुमची कुणी नाही आहे, तुम्हाला आपलं मानतच नाही. तर राजा म्हणेल, नाही तसं नाही, पण तुमचं माझं नातं काही फिक्स नाही आहे ना, हम आपकी हैच कोण.
तर अवनी म्हणते, हम आपके हेच कोण? तू आहे ना या जगातला माझा सगळ्यात जवळचा बेस्ट फ्रेंड आहेस. आणि मग अवनी आणि राजा एकमेकांबरोबर जसं बेस्ट फ्रेंडची स्टाईल असते हात मिळवण्याची तशी पद्धत करतात आणि अवनी आणि राजा हे दोघे खूप खुश होतात. राजा तर 7वें आसमान पे असतो. अवनी त्याला सगळ्यात जवळचा लाडका बेस्ट फ्रेंड म्हणाली याचा त्याला खूप आनंद होतो. यशादा सुद्धा हे पाहत असतो आणि यशादा सुद्धा खुश होतो. म्हणजे आता अवनी आणि राजाचे प्रेमाची गाडी सुद्धा हळूहळू पुढे चालली आहे यात शंका नाही. तर फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड तुम्हाला आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.